आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम तमोरिम सर्व पापग्नम प्रणतो अस्मि दिवाकरम। हे सर्व जगपालक, आपला विजय असो, आपला विजय असो, आपला विजय असो, आपला विजय असो। प्रभू, आजच्याच दिवशी, ज्या दिवशी सर्व ग्रह नक्षत्र यांच्या चालीनुसार या महापापी राक्षस कंस याची जीवनलीला समाप्त होणार, जर का आज तुम्ही करुणेपोटी आणि दयेपोटी जर त्याला जिवंत सोडलत, तर देवता, साधू पुरुष आणि तुमचे भक्त यांच्यावर तो अनिवार्य अत्याचार करेल। म्हणूनच आज सगळे देवता तुमची प्रार्थना करायला आलेले आहेत की जो पण घेऊन तुम्ही हा अवतार धारण केला आहे, तो पण पूर्ण करण्यासाठी आज त्या पापाचा संहार तुम्ही अवश्य करा। फक्त एवढीच प्रार्थना आहे। हे देवगण, आम्ही जो पण करतो त्याचे आम्हाला कधी विस्मरण होत नाही। योग्य वेळ आल्यावर आम्ही तो अवश्य पूर्ण करतो। म्हणून तुम्ही चिंतित होऊ नका आणि आपापल्या गृही परत जा। प्रभू, आपला विजय असो, आपला विजय असो, आपला विजय असो, आपला विजय असो, आपला विजय असो।
यावे महाराज, चलावे. राजकुमार कृष्ण यांचा, 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 राजकुमार कृष्ण यांचा. राजकुमार कृष्ण यांचा, 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 राजकुमार कृष्ण यांचा. जा गजराज, आज राजभक्ती दाखवायची संधी आहे. चूक करू नकोस. जा. राजकुमार कृष्ण यांचा, 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 राजकुमार कृष्ण यांचा. अरे पळा पळा पळा, अरे पळा, आपला जीव वाचवा. चला चला, पळा इथून, पळा, आपला जीव वाचवा. चला चला, इथून निघा, निघा लवकर, निघा निघा लवकर निघा. चला चला लवकर, लवकर निघा, लवकर निघा. चला 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 लवकर, चला इथून निघा. अरे बाप रे बाप. चला चला चला, अरे वाचवा, 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 कुणीतरी वाचवा. चला 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 लवकर, चला लवकर, चला लवकर पळा. चला 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 लवकर, चला. पळा पळा पळा.
कान्हा 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 तुला तुला काही झालं तर नाही ना? नाही बाबा, मला काहीही झाले नाही. हे दृश्य बघून तर माझे प्राणच जातील असे वाटले होते. मी यशोदा मातेच्या हातचे लोणी खाल्ले बाबा. हा हत्ती मला काय करू शकतो? अरे, तुम्ही सगळे सुद्धा आलात. हो, आम्हाला कोशकने सांगितलं होतं की तुझा जीव संकटात सापडला आहे, म्हणून आम्ही सगळे इथे आलो. तू आता चिंता नको करूस. आता आम्ही तुझी रक्षा करायला तुझ्या समवेत आहोत. हे खूप चांगलं झालं. मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती. बघा, मी म्हंटल होतं ना की त्याला आपल्या सगळ्यांची खूप आठवण येत असेल. बाबा, माता कशी आहे? ती तुझी खूप आठवण काढते. मला सुद्धा तिची खूप आठवण येते. कंस महाराजांचा विजय असो. 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 महाराज, त्याने कवल्यपेढा हत्तीला मारून टाकलं. नाही नाही, हे असंभव आहे. पण हे सत्य आहे महाराज. तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस का? हो महाराज. आता काय होईल? तुम्ही चिंता करू नका महाराज. तुम्ही चिंता नका करू. एका प्राण्यापासून वाचणे सोपे आहे, पण तो आपला या वीर योद्धांपासून वाचू शकणार नाही. आपल्या प्रत्येक योद्ध्याकडे 100 हत्तींचे बळ आहे. प्रणाम महाराज.
या गोकुळपती या. बराच उशीर केलात यायला. क्षमा मागतो महाराज, यमुना पार करायला विलंब झाला. ठीक आहे, केली क्षमा आम्ही. परंतु तुझ्या ज्या वीर पुत्राबद्दल इतके ऐकले आहे, तो अजून का नाही आला? तो त्याच्या बालसख्यांच्या टोळीसोबत मागून येतच आहे महाराज. हो का? चांगलं आहे. तुम्ही आसनावर स्थानापन्न व्हा. राजकुमार कृष्ण यांचा, राजकुमार कृष्ण यांचा, राजकुमार कृष्ण यांचा, राजकुमार कृष्ण यांचा, राजकुमार कृष्ण यांचा. राजकुमार कृष्ण यांचा, राजकुमार कृष्ण यांचा, राजकुमार कृष्ण यांचा, राजकुमार कृष्ण यांचा, राजकुमार कृष्ण यांचा. विस्मित सभा अवाक जन, पलक पर नहीं एक. कंसाच्या राजसभेत हस्तिदंत घेऊन कृष्णाचे आगमन झाले. हे दृश्य बघून सभा विस्मित झाली. मथुरेतील लोक कृष्णाकडे अवाक होऊन बघत राहिले. त्या महाकाय गजाचे दात कृष्णाने लीलया खेचून काढले आणि आपल्या बरोबर घेऊन आला होता. हे बघून कंस अचंबित झाला. सर्व स्त्री पुरुष कौतुकाने कृष्णाकडे बघू लागले. ज्याच्या मनात जशी भावना होती त्यांना प्रभूची मूर्ती तशी तशी दिसू लागली. उपस्थित योद्ध्यांना कृष्ण एक बलशाली वीर योद्ध्याच्या रूपात प्रकट झालेले दिसले. जणू रणात सुसज्ज उभे. नवयुवतींना कृष्णाचा पुष्प बाण घेतलेला कामवतार दिसला. तिथे उपस्थित वात्सल्यपूर्ण मातांना बाळकृष्णाची मूर्ती दिसली, जो त्यांना त्यांचा जीव की प्राण वाटला. तर भक्तांना ते प्रभू नारायण ह्या रूपात दिसले. कंसाला मात्र तो यमरूपात भासला. कृष्ण आणि कंस एकमेकांच्या समोर आले. हे यादव वंशातील पाप आणि धर्मामधले युद्ध होते. श्रीनाथ चतुर्भुज नारायण, भक्तों को कृपा निधान लगे. तिहुलोक भूप अभिनव अनूप, भगवत स्वरूप भगवान लगे. खल कामी कंस को हरने दे जमराज दिखाई. काल कराल महाविकराल, गदा लिए हाथ खड़े हरिराई. कृष्ण और कंस है आमने सामने. कृष्ण और कंस है आमने सामने. तीनों कंस में है जदुवंश में धर्म और पाप की आज लड़ाई. कृष्ण और कंस में है जदुवंश
रघुवंश में धर्म और पाप की आज लड़ाई। तू बहुतेक पहिल्यांदाच राजसभेत आला आहेस, त्यामुळे तुला मर्यादा माहीत नाही वाटतं की राजा समोर आल्यावर त्याला प्रणाम करायचा असतो. राजन, ही मर्यादा त्यांच्यासाठी असते जे राजाकडे काहीतरी याचना करायला येतात, काहीतरी मागायला येतात. पण मला तर तुम्ही स्वतःच अक्रूर महोदयांच्या तर्फे इथे येण्याचे आमंत्रण दिले होते आणि मग मथुरेत प्रवेश करायच्या आधी मला आपले राजपत्र सुद्धा मिळाले होते. त्यात लिहिले होते, मथुरेत आपले स्वागत आहे. अशा परिस्थितीत शिष्टाचार आहे की ज्याने निमंत्रण पाठवले आहे त्याचा धर्म आहे की अतिथी आल्यावर पहिले तो त्याला अभिवादन करेल. वा, तुझ्या वाक्चतुराईने आम्ही प्रसन्न झालो. म्हणूनच तुझ्याकडून झालेली ही चूक आम्ही क्षमा करतो, जी तुझ्याकडून खरं तर नकळत घडली. कारण गावात राहिल्यामुळे तुला अजून राजमर्यादेचे ज्ञान नाहीये. नाही राजन, मला राजमर्यादेचे सुद्धा ज्ञान आहे आणि हे सुद्धा जाणतो की आपण कुठल्या राजाला पहिल्यांदा भेटतो तेव्हा रिक्त हस्ताने जायचे नसते, काहीतरी उपहार घेऊन जावे. म्हणूनच येताना आम्हाला मार्गात एक वेड लागलेला हत्ती दिसला, म्हणून तुमच्यासाठी हे अनमोल हस्तिदंत उपहार म्हणून घेऊन आलो आहे. हे स्वीकार करावे राजन. वा, याला म्हणतात वीरता. यावरून हे सिद्ध होतं की आम्ही आजपर्यंत तुझ्या वीरतेच्या ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या खोट्या नव्हत्या. आम्हाला अभिमान आहे की आमच्या राज्यात तुझ्यासारखा एक परमवीर बालक आहे. म्हणूनच आम्ही तुला मथुरेच्या या महान उत्सवासाठी येण्याचे आमंत्रण पाठवले होते, जेणेकरून देश विदेशातून आलेले हे वीर, हे योद्धे आणि मथुरेच्या प्रजेसमोर तुला परमवीर पदवी प्रदान करून तुझा राजकीय सन्मान केला जावा. परंतु या सन्मान समारोहाच्या आधी आमची इच्छा आहे आणि इथे बसलेल्या सगळ्या लोकांची सुद्धा इच्छा आहे की ज्याच्या शौर्याची इतकी चर्चा सगळ्यांनी ऐकली आहे त्याच्या वीरतेचे एक प्रदर्शन प्रत्यक्ष सुद्धा बघावे. म्हणूनच आम्ही आमच्या आणि इतर राज्यातून सुद्धा 4 उत्तम पैलवान बोलावले आहेत. आमची इच्छा आहे की आज या आखाड्यामध्ये तुझे मल्लयुद्ध यांच्याशी बघावे. यातल्या कोणालाही तू निवड आणि त्याच्याशी कुस्ती करून तू जनतेचं मनोरंजन कर. आज तर मी मथुरेचा उत्सव बघायला आलोय राजन, काही दाखवायला नाही आलोय. कुठल्या तरी दुसऱ्या प्रसंगी तुमची ही इच्छा सुद्धा पूर्ण करेन. याहून चांगला दुसरा कुठला प्रसंग असू शकेल.
देश विदेशीची लोक आता परत कधी एकत्र येणार? आज जर का आपण मल्लयुद्धात आपला थोडासा पराक्रम जरी दाखवू शकलो ना, तर दर्शकांना किती आनंद होईल. हा 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 हो, अर्थात जर आम्हाला बघून तुला भीती वाटत असेल तर गोष्ट वेगळी आहे. सगळ्यांच्या समोर हात जोडून क्षमा माग, आम्ही तुला सोडून देऊ. कसला विचार करतोयस कुमार? ही काही गवळणींबरोबर नाचण्याची बाब नाहीये. वीरांच्या सभेत मल्लयुद्ध करायचंय. असं वाटतं पहलवान दादा की हा बहुतेक गोपींसमोरच आपला पराक्रम दाखवू शकतो. असं असेल तर तुझ्या गोपींना बोलावून घे, जरा दूध लोणी खायला घालतील, म्हणजे तुझ्या तोंडून शब्द तरी फुटेल. भयामुळे तुझी जीभ उचलतच नाहीये. अरे काहीतरी बोल. जो स्वतःला वीर म्हणवतो त्याला ही शोभा देत नाही. जो उंदराप्रमाणे शेपटी दाबून कोपऱ्यात बसून राहतो, वीर तो असतो जो मांडीवर थापटी मारून स्वतः समोर येतो. किंवा तुझ्या बाबतीत ऐकलेल्या त्या सर्व गोष्टी त्या खोट्या असतील ज्या आम्ही ऐकल्या होत्या, त्या काहीही सत्य नाहीयेत, सगळ्या असत्य आहेत. उगाच लहान सहान गवळ्यांसमोर आपलं शौर्य गाजवून उगाच काहीतरी गाथा तयार केली असशील. तरीही तू जे काय शौर्य गाजवलेस ते सगळं जंगलात लपूनच केलेलं आहेस. तुझे ते भोळे गावकरी सोडून ते कोणी बघितलेले आहेत. पण आज वीरांच्या सभेत शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ आली आहे, तर तू घाबरून गप्प बसलायस. हे मल्ल शिरोमणी, आम्ही जाणतो आहे की मल्लयुद्धाचे आव्हान मिळाल्यावर एका वीराला मांडी ठोकून आखाड्यात यायला हवे. पण मल्लयुद्धाचे सुद्धा काही नियम असतात. पहिला नियम असा आहे की मल्लयुद्ध नेहमी 2 तुल्यबळ व्यक्तीमध्ये होते. तुमची आणि माझी बरोबरी कशी होऊ शकेल? मी तर एक लहान बालक आहे आणि तुम्ही मल्लयुद्ध विशारद आहात. तुमच्या विशाल देहापुढे आमचे शरीर 1/4 सुद्धा नाही. म्हणून तुमची आणि माझी स्पर्धा इथे बसलेल्या कोणालाही उचित वाटणार नाही. कृष्ण योग्य बोलत आहे. हे युद्ध उचित नाहीये. एका लहान बालकाशी अशा महामल्लांची कुस्ती नियमांविरुद्ध आहे. अन्याय आहे, 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 अन्याय आहे. नाही,
हा कदाचित अन्याय नाहीये. वीरतेचे काही वय नसते. साप लहान जरी असला तरी त्याचे विष कमी विषारी नसते. एक लहानशी अग्नीची ज्वाला संपूर्ण वन जाळून टाकू शकते. त्यामुळे जर का हा स्वतःला परमवीर योद्धा म्हणवून घेत असेल तर त्याला आज सगळ्या जनतेसमोर आखाड्यात त्याचे प्रदर्शन करावेच लागेल. हे अगदीच अनुचित आहे. आम्ही हे स्वीकार करू शकत नाही. महाराज, तुमच्या डोळ्यांसमोर हा अन्याय होत आहे. राजा असल्यामुळे आपला धर्म आहे की राज्यसभेत एका लहानशा बालकाशी असा घोर अन्याय होऊ देऊ नका. नाही अक्रूर, आम्ही तुझ्याशी सहमत नाही. जे होते आहे ते योग्य आहे. हा अन्याय नाहीये. कारण ज्याच्याबद्दल असे सांगितले जाते की ज्याने बकासूर आणि अधासूर सारख्या महाबलशाली असुरांना एकट्यानेच मारलं असेल, ज्याने गोवर्धन पर्वताला आपल्या एका बोटावर धरून ठेवलं असेल, त्याला लहान बालक म्हणणं म्हणजे त्याच्या वीरतेचा अपमान करण्यासारखं आहे. आणि आम्ही एका वीराचा अपमान करू इच्छित नाही. राजा असल्यामुळे आमच्या प्रजेच्या प्रती आमचे काही कर्तव्य आहे की ज्याला आम्ही वीरतेची पदवी प्रदान करायला जात आहोत त्याची वीरता प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली पाहिजे, जेणेकरून उद्या कोणी असे म्हणायला नको की राजाने त्याच्या सख्या नातेवाईकाला सर्वोच्च पदवी प्रदान केली. आणि इथे उपस्थित इतर वीरांवर अन्याय केला आहे. आणि तसेही ज्याने त्या दैत्यांना मारले आहे त्याला या मानवांची लढण्यात काय भीती असणार आहे. म्हणून तुम्ही निश्चिंत होऊन बसून राहा. महाराज कंस, आम्ही निश्चिंत बसू शकणार नाही. कारण आम्हाला दिसत आहे की तुमचे या सगळ्या मागे कृष्णाच्या हत्येचे षडयंत्र आहे. महाराज कंस, हा अन्याय नाही, हा अत्याचार सुद्धा आहे. आणि मी आणि माझे यादव वीर आम्ही जिवंत असेपर्यंत हा अत्याचार होऊ देणार नाही. अक्रूरजी, तुम्ही सगळेजण आपापल्या तलवारी परत म्यानात घाला. यांची आवश्यकता नाहीये. मी मथुरा नरेशांच्या बोलण्याशी सहमत आहे की प्रजाजनांच्या मनाला आश्वस्त करण्यासाठी, त्यांना विश्वास देण्यासाठी की तो मीच आहे ज्याने त्या महान दैत्यांचा संहार करून आजपर्यंत या राज्याची रक्षा केली आहे, हे दाखवण्यासाठी माझा पराक्रम दाखवावाच लागेल. मी आतापर्यंत फक्त महाराजांना एक संधी देत होतो की त्यांनी न्यायाला साथ देऊन आपले राजा होण्याचे कर्तव्य पूर्ण करावेत. पण जर का त्यांची हीच इच्छा असेल तर मग ह्याला राजाची आज्ञा मानून आम्ही सगळ्यांच्या समोर आमचे कर्तव्य अवश्य पूर्ण करू. आम्ही या मल्लयुद्धासाठी तयार आहोत. तुमच्यापैकी ज्याची इच्छा असेल त्याने युद्ध करण्यास पुढे यावे.